नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका गंभीर पण उपचार करता येणाऱ्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत। या आजाराचे नाव आहे निमोनिया। अनेकांना वाटते की निमोनिया म्हणजे साधा सर्दी खोकला, पण तसे नाही। वेळेवर उपचार न केल्यास हा आजार गंभीर होऊ शकतो, त्यामुळे त्याची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे। निमोनिया म्हणजे काय? निमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग आहे। बॅक्टेरिया, व्हायरस किंवा काही वेळा बुरशीमुळे हा संसर्ग होऊ शकतो। या संसर्गामुळे फुफ्फुसातील हवेच्या पिशव्यांमध्ये सूज येते आणि त्यामध्ये द्रव किंवा पू साचू शकतो, त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळणे कठीण होते। निमोनियाची सुरुवातीची लक्षणे: सतत ताप येणे, थंडी वाजणे, खोकला येणे, पिवळा, हिरवा किंवा कधी रक्तमिश्रित कफ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, विशेषतः खोकताना खूप अशक्तपणा आणि थकवा, लहान मुलांमध्ये दूध कमी पिणे, सतत रडणे किंवा सुस्ती येणे। निमोनिया कशामुळे होतो? बॅक्टेरियाचा संसर्ग, व्हायरल इन्फेक्शन, कमी प्रतिकारशक्ती, धूम्रपान, प्रदूषण, मधुमेह, दमा किंवा हृदयाचे आजार असणे। कोणाला जास्त धोका असतो? 5 वर्षाखालील मुले, 65 वर्षावरील व्यक्ती, गर्भवती महिला, मधुमेह, किडनी किंवा हृदयाचे रुग्ण, धूम्रपान करणारे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे। उपचार कसे केले जातात? जर निमोनिया बॅक्टेरियामुळे झाला असेल तर डॉक्टर गरजेनुसार अँटीबायोटिक्स देऊ शकतात। व्हायरल निमोनियामध्ये उपचार वेगळे असू शकतात। पुरेशी विश्रांती, भरपूर पाणी पिणे आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घेणे महत्त्वाचे आहे। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून अँटीबायोटिक्स घेऊ नका। बचाव कसा करावा? नियमित हात स्वच्छ धुवा, खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाका, धूम्रपान टाळा, संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लू किंवा न्यूमोकोकल लस घ्या, विशेषतः ज्यांना जास्त धोका आहे। डॉक्टरांकडे त्वरित कधी जावे? जर खालील लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा। श्वास घेण्यास त्रास होणे, सतत जास्त ताप राहणे, ओठ किंवा नखे निळे पडणे, गोंधळल्यासारखे वाटणे, लहान मुले, खाणे पिणे पूर्णपणे बंद करणे। निमोनिया हा गंभीर आजार असला तरी वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास बहुतेक रुग्ण बरे होतात, त्यामुळे लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।